शिवाजी महाराजांनी राजापूरची एक वखार लुटली होती, ही इंग्रजांची वखार होती आणि ही वखार लुटल्यानंतर हुबळीची पण अजून एक वखार होती, ती पण शिवाजी महाराजांनी लुटली होती. या वखारीची एक भरपाई द्या म्हणून एक हे इंग्रज लोक मागे लागले होते. टॉमस निकल्स नावाचा एक अधिकारी आला होता, रायगडावरती आला होता. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही लोक जेव्हा येतात ना तेव्हा आपल्याला त्यातनं इतिहास तर कळतोच, पण आपल्याला ते कुठल्या मार्गाने आलेत ना त्या काळात ह्याचं एक आपल्याला चित्र आपल्याला इमेजिन करता येतं. कारण तो जसा आलाय ना, चौलला उतरला, मुंबईवर निघाला, मग तो पुढे अष्टमी गावात आला, मग गांगवली गावात आला, मग निजामपूर आणि मग गांगवली असं करत तो रायगडला पाचडपर्यंत आला. राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधी आला. तो आल्यानंतर तो लिहितो की ह्या रायगड इतका अभेद्य आहे, हा इतका उंच आहे की ह्याचे दगड जर का पाहिला तर शिवाजी महाराजांनी त्याला एक भिंत तयार केली 24 फुटांची, त्याला पॅरल 40 फुटांवरती आणखीन एक भिंत, म्हणजे दुहेरी बांधकाम शिवाजी महाराजांनी केलंय. म्हणजे साधारण आपल्याला एक इमॅजिन करता येतं की गड कसा अभेद्य होता आणि राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधीपर्यंत हा गड तयार आहे बांधून शिवाजी महाराजांचा. आणि रायगडासारखा गड राजधानी शिवाजी महाराजांनी निवडला, त्याच्यामागं वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळे कारणं असतील, पण टॉमस निकल्सनी त्याचा अभेद्यपणा असा लिहिलाय की हा गड जर का पुरेशा साठ्यानिशी जर का लढवला गेला तर तो संपूर्ण जगाविरुद्ध लढवता येईल. बापरे, इतकं सुंदर वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे.